डॅममध्ये बोटिंग करण्यासाठी तर गेलो, पण तिथे आमच्यासोबत एक प्रॉब्लेमच झाला. तो काय झाला हे तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. तोपर्यंत मी सुस्मिता तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा मिनी व्लॉगमध्ये. तर लास्ट मिनी व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही कासारसाई डॅमला गेलो होतो. तर इथे आम्ही आलो, खूप छान असं वातावरण होतं. फोटो व्हिडिओज वगैरे शूट केले. बोटिंग करण्यासाठी गेलो, बऱ्यापैकी बोटिंगसुद्धा केलं आणि तिथे थोडासा प्रॉब्लेमच झालं असं की आमची बोट एका रोपमध्ये अडकली. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल की ते एक मिडलला रोप आहे, दोरी मोठी, आणि त्याच्यामध्ये आमची बोट बरोबर मध्ये अडकली. त्याच्यानंतर आम्हाला रेस्क्यू करण्यासाठी दुसरी स्पीड बोट आली आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या बोटला दोरीने बांधून थोडंसं तिकडे खेचलं आणि त्याच्यानंतर मग आमची बोट निघाली त्या दोरीमधून. मग पुन्हा आम्हाला खूप असा मोठासा वेढा मारून परत जिथे आम्ही बोट पार्क करतो तिथे यावं लागलं आणि त्याच्यामध्ये खूप असा वेळ गेला. आणि दुसरं म्हणजे ही बोट मोटरवर चालणार नव्हती, ही पॅडलवरची बोट होती, त्यामुळे मॅन्युअली त्याला ऑपरेट करावं लागत होतं. त्यामुळे जे लोक बोट चालवत होते म्हणजे हे आणि त्यांचा फ्रेंड, तर त्याच्यामध्ये त्यांचे पाय खूपच दुखून गेले. असा आमचा मजेशीर दिवस गेला. भिलो वगैरे नाही आम्ही, म्हणजे घाबरायसारखं काही नव्हतं, अगदी पाणी शांत होतं, ते काही वाहतं पाणी नाही आहे. आणि दुसरं म्हणजे बोट अडकली त्यामुळे आम्ही छान तिथे बसून एन्जॉय केला. जोपर्यंत आम्हाला दुसरी बोट सोडवायला येत नाही तोपर्यंत आम्ही मस्त तिथे एन्जॉय केला. त्याच्यानंतर आता खूप भूक लागली होती म्हणून तिथे छान असं रेस्टॉरंट होतं, तिथे गेलो, पोटभर असं जेवण केलं. आणि विहानचा तर खाऊ मी तिथे गेल्याच त्याला खाऊ घातला होता. म्हणजे त्याला जे मी लंचमध्ये डबा वगैरे घेऊन गेले होते, चपाती आणि थोडासा रस्सा वगैरे, तर ते मी त्याला तिथे गेल्याच खाऊ घातलं होतं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा पाण्याकडे गेलो आणि विहानला पाण्यामध्ये आता खेळायचा मूड झाला होता, कारण की दुपारी त्याचा झोपायचा टाईम होता आणि त्याच्यामध्ये त्याचा मूड नव्हता. आणि आता 4 वाजले की त्याला आता मस्त असं खेळायचा मूड झाला होता आणि तो सारखा पाण्यामध्ये पळत होता आणि हे त्याच्या मागे पळत होते. फायनली आम्ही त्याला पाण्यामध्ये थोडंसं अलाउड केलं. डिंगली चितू पॅन्ट भिजली ना काचवीच असं काय हात नाही सोडायचा. त्याच्यानंतर आम्ही आलो, विहान पाण्यामध्ये खेळला आणि परत वरती येऊन थोडासा फिरला आणि शांत त्याला मी एका ठिकाणी बसवलं होतं. तिथले खडे उचलून तो खेळत होता आणि त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही तिथे खेळलो आणि मग आम्ही रिटर्न यायला निघालो. तोपर्यंत पाहतो तर काय माझा असा काही त्या अवतार झाला होता. खूपच खराब वारं आणि धूळ खूप होते जाताना, त्यामुळे खूपच चेहरा वगैरे खराब होऊन गेला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. तर हा कासारसाई डॅमचा फुल व्लॉग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आमच्यासोबत काय मजा मस्ती झाली हे तुम्ही फुल व्लॉगमध्ये नक्की पहा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.